कोकणातील शांत समुद्रकिनारा, मंदिरातील घंटेचा आवाज आणि गणपतीपुळेच्या बाप्पाचा आशीर्वाद घेऊन आज सुरू होती आपल्या प्रवासाचा शेवटचा टप्पा. स्वयंभू गणपतीचे हे पवित्र स्थान, जेथे समुद्र आणि श्रद्धा एकत्र येतात आणि प्रत्येक प्रवासाला एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा मिळते. आणि आता पुण्याकडे सुरू होणार आहे आमची नॉनस्टॉप राईड. कोकणातील समुद्र किनाऱ्यापासून घाट रस्त्यातून आणि निसर्गरम्य प्रवासातून जाणारा हा अनुभव पूर्णपणे सिनेमॅटिक असणार आहे. या राईडमध्ये भेटतील सुंदर घाट, एंडलेस हायवे आणि प्रत्येक किलोमीटरसोबत तयार होणारी नवीन आठवण. तर चला, गणपती बाप्पाचं नाव घेऊ आणि सुरुवात करूया परतीचा प्रवास रुचित ऑन व्हील्सवर. चला, गुड मॉर्निंग. 6 वाजलेत आणि आपण आता निघतोय आपल्या डेस्टिनेशनला, पुण्याला. मस्त झालं 6 वाजता, छान दर्शन झालं. आत्ता पण तर संगमेश्वरपर्यंतच, म्हणजे सेम रोड जाणार आहे आपण संगमेश्वरपर्यंत. नंतर ओल्ड गोवा हायवे, मुंबई गोवा हायवे, नंतर मग आपल्याला पुण्याला जाण्यासाठी भोरवरनं जाणार आहे आपण. भोरवरनं वरंदा घाट, वन ऑफ द आयकॉनिक घाट आहे तो पण. इथून रस्ते जरा छोटे आहेत आणि मग होऊन जाईल. एकदम अंधार आहे रस्त्याला आणि लवकर केलं आहे जर्नीला स्टार्ट. इथून तरी 6 तास 11 मिनटं वगैरे दाखवत आहे. लेट्स सी किती वेळ लागेल, कारण की एक किंवा दोन तरी मिनिमम ब्रेक होतील आमचे. एक ब्रेकफास्टसाठी आणि एक रिलॅक्ससाठी. टोटल डिस्टन्स 271 किलोमीटर्स दाखवत आहे आता आपल्याला. गाठा आहे कोण यायच्यात बरंच डिस्टन्स कवर झालं असेल आता. तर रस्ता होता ना लास्ट टाईम, आत्ता येताना जो आपण आलो होतो तो खूपच खराब होता आणि अजून उजेड काय झालेला नाही आहे, त्यामुळे रिस्क घेतली नाही आम्ही तिकडून जायचा. लॉंग रूट आहे बट इट्स फाईन. हेवी व्हेकलसाठी हाच रोड होता, पण लाईट व्हेकल्स आणि 2 व्हीलर्सला तो रोड आहे. डे टाईममध्ये तुम्ही जाऊ शकता तिथं, बट नाईट असं अंधार असेल तर थोडंसं सांभाळून, कारण की तिथून जर बघितलं तर रस्त्याचं काम चाललं आणि पूर्ण लालमती आहे. म्हणजे ब्लॉगमध्ये तुम्ही आधी बघितलं असेल तर तुम्हाला तिथं कळलं असेल. ठीक आहे, तो हा एक अपडेट कंटिन्यू. अजून काय सनराईज झालेला नाही आहे. 6:30 वाजले, अर्धा तास झाले निघून आपल्याला. ते गुगल मॅप आहे ना, कंटिन्यू तुम्हाला लेफ्टला इंडिकेट करतं की ते शॉर्टकटने जाण्यासाठी. सो जर उजेड झाला असेल तर तिकडे जाऊ शकता, बट नाईट टाईम असेल तर सरळच प्रेफर करा. आता 3-4 ठिकाणी तसंच झालं, तो लेफ्टलाच दाखवत होता आणि ज्यावेळेस सुरुवातीला असतं त्यावेळेस तो यू-टर्नलाच प्रेफर करतो. तर दॅट्स वन थिंग, हे लक्षात ठेवा तुम्ही. सनराईज दिसायला सुरुवात झालेली आहे या साईडने. इथून मस्त दिसतं आहे कलर शेड्स, बघा ना. एखादा पेंटर करेल त्याच्यापेक्षा भारी एक शेड दिसत आहेत. नेचरपेक्षा मोठा आर्टिस्ट कोणी नाही आहे. आणि आर्ट जे पण सुरू झालेले आहेत ते नेचरपासूनच सुरू झालेले आहेत. आता आपण ईस्टच्या दिशेने चाललं आहे, त्यामुळं सूर्याच्या जवळ चालल्यासारखं वाटू शकतं. जीवन पण ह्या रस्त्यांसारखंच असतं. टर्न, चढ, ट्रॅफिक, टोल, सगळ्या गोष्टी. मस्त एकदम फॉग आहे सगळीकडे. रस्ता असला मस्त दिसतोय ना. वन वे रस्ता, रस्त्याचं काम चाललंय साईडला. मस्त आहे, एकदम धुकातच आहे. राईट साईडला बघा, मस्त धुका आहे. दुकानमधनं चाललंय. सीन एक नंबर आहे. असं वाटतंय कुठल्या तरी हिल स्टेशनला आत्ता आपण एंट्री करतोय आणि एवढी धुकं आहेत, मस्त धुकं आहेत. एक नंबर दिसतं. असेच मस्त मस्त व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा. असं स्ट्रेच करूयात. विथ सीन. असा छोटा रस्ता आहे बघा, मस्त. आणि नवीन कन्स्ट्रक्शन चाललंय वरती 2 फ्लायओव्हर्सचं. मस्त दिसतं. सण आलाय वरती. 8 वाजत आल्यात आणि अजून 207 किलोमीटर झाल्यात. ते ॲक्च्युली लॉंग कट घेतला ना आपण, त्यामुळं तो वेळ पण वाढला आहे आणि किलोमीटर्स पण वाढलेले आहेत. म्हणजे तसं बघितलं तर जवळपास 70-75 किलोमीटर झालेत आजचे आपले.
काहीच नाही, ट्रॅफिक बिफिक तर काय नाही. रस्ते थोडे मध्ये मध्ये पॅच खराब आहेत, बट फाईन. समोर एक रायडर आहे. म्हणजे जर बघितलं ना, जर तुम्ही ग्रुप राईड करत असाल तर कमीत कमी एवढा डिस्टन्स असणं इम्पॉर्टंट आहे. बिकॉज कधी पण खड्डा आला, काय आला, सो ॲट दॅट टाईम तुम्ही इझिली टॅकल करू शकता. सो त्यासाठी ती एक गोष्ट गरजेची आहे. आणि जेव्हा पण तुम्ही थांबणार ना, तर त्यावेळेस एक्झॅक्टली त्याच्या मागं न थांबता त्याच्या राईटला और लेफ्टला, राईट त्याप्रमाणे इथं थांबा. वाईल टर्निंग, आता टर्न आला की ॲट दॅट टाईम यू कॅन ॲडजस्ट. ब्रेकफास्ट केला, 9 वाजलेत. इथून आता महाडपर्यंत सरळ, मग नंतर तिथून बोरमार्गे जायचं आहे. वरंदा घाट मस्त घाट आहे, दाखवा तुम्हाला व्ह्यू. खरंच म्हणजे मी म्हणतो, पण आता मी परत अनुभव करत आहे. म्हणजे लाईफ जसे आहे अनप्रेडिक्टेबल, तसंच बाईक राईड पण आहे. म्हणजे आता नाश्ता वगैरे केला, फ्युल अप, म्हणजे गाडीत पेट्रोल वगैरे पण आहे, पण मिरर बघा, मिरर हालतं आहे. अनएक्सपेक्टेड थिंग हॅपन्स. छोटीशी गोष्ट आहे, बट कधी काय होईल काय सांगता येत नाही. सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात. आम्ही गॅरेज बघतो आहे, ॲक्च्युली आहे पाहणं वगैरे गाडीत, सीट उघडावं लागेल. आणि मग सीट परत सगळं काढण्यापेक्षा म्हटलं की थोडंसं पुढं बघूयात, मग एखाद्या गॅरेजमध्ये बघूयात, टाईट करून घेऊया. 500 किलोमीटर कंप्लीट झाले पूर्ण आपल्या राईडचे आत्तापर्यंत. आता महाडपर्यंत पोहोचू आपण, एक तासाभरात महाडला पोहोचू. मग तिथून मग वरंदा घाटाने. डिस्टन्स असं जास्त नव्हतं, पण सीन जे होते ना ते मस्त होते. झालं टाईट फायनली मिरर्स. गाडी बॅक ऑन ट्रॅक. महाड राहिले 34 किलोमीटर्स. टनल आला परत, मस्त टनल आहे. एकदा असा थंड वाटतं ना. मागच्या येताना पण इथूनच आलो होतं ना आपण. गॉगल्स किंवा ब्लॅक ग्लास असेल ना तर इथे काढा, आता काय दिसणारच नाही तुम्हाला. आत्ता माझं तेच झालं, ब्लॅक फ्लॅप होतं. तरी म्हटलं लाईट तरी येताना होती आणि जाताना नाही आहे. मी चेक केलं, अरे फ्लॅप लावला होता लाईट. मस्त दिसतं. मागे पण गाडी नाही आहे, पुढे पण गाडी नाही. पोलादपूरपर्यंत आलं आहे आपण. इथून राईट साईडला ना वरनं महाबळेश्वरला पण रोड जातो. ट्रॅफिक वगैरे काहीच नाही, व्यवस्थित चाललं. 12 मिनटात पोहोचू आपण महाडपर्यंत. टोल नाक्यामध्ये ना सगळं एकच लेन चालू आहे आणि बाकीचे सगळे बंद आहेत. सो मला तर माहीत नाही की ॲक्च्युली काय आहे, कारण की टोल जर चालू असले असते तर सगळे चालू असते. आणि असं वाटत पण नाही की हा नवीन टोल नाका झालेला आहे, चालू व्हायचा. चालू झालेलं होतं वाटतं. पैसे फिटले का काय झालं काय, बट टोल तर काही तर घेत नाहीत. कोणाला माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. इथून आता भोरसाठी आपण लेफ्ट आणि बाहेर पडूयात. बरोबर तिकडे राईट साईड. इथून आहे राईट भोर, जिथे आपल्याला जायचं आहे. समुद्र पाहिला. आता आपण शेजारनं बघूयात नदी. एक नंबर दिसते. आता इथून कसं होतं, त्या साईडने पूर्ण नदी आहे. हो 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 हो. आता पाणी नाही आहे. पाणी असलं की पावसाळ्यात एक नंबर दिसणार आहे. हो का नाही, कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला किती दिसतंय मला माहीत नाही, पण हे डोंगरं असली भारी दिसतात ना, जबरदस्त. तिथूनच जायचं आपल्याला. आता हे वरंदा गाव. आता इथूनच सुरू होतं आहे वरंदा घाट. पावसाळ्यात जर तुम्ही इथे आले ना एकदम भारी असतं. आणि गुगल मॅप मोस्टली हा रस्ता दाखवत नाही त्यावेळेस. म्हणजे मी 1-2दा ऑब्झर्व केलं होतं त्यावेळेस ना दाखवलं ना. दऱ्या बघा इथं एक नंबर. पावसाळ्यात एकदम पूर्ण हिरवा असतं. कसलं दिसतंय ना. हे दिसतंय विशाल रूप पर्वताचा. हा रस्ता बघा कसला भारी, असा झूप झूप आहे डायरेक्ट. यू टर्न आहे हा. एक यू झाला, आता हा एक दुसरा. मस्त आहे.
मस्त दिसतंय. पावसाळ्यात तर असलं भारी दिसत असणार आहे ना. सलाम कामगारांना, किती कामं करतात, कुठल्या परिस्थितीत कामं करतात. हे बघा, इथे पण फोडायचं काम चाललं आहे. बहुतेक हे दरडी कोसळतात ना, त्याला हे सिमेंट वगैरे लावतात की जेणेकरून पावसामुळे दरडी कोसळू नये. कारण की रस्ता बघा हा खूप छोटा आहे तसा. बऱ्याच हाईटवर आहे आता आपण. इथे गड दिसतं. हो हो हो, हे बघ. हो बघ. रस्ता जरा खराब आहे म्हणून वेळ लागतो पोहोचायला. यस. आणि मस्त आहे रस्ता. खूप कमी असतात गाड्या या रस्त्याला आणि पेट्रोल पंप वगैरे पण नाहीच आहेत. त्यामुळे इथे जर यायचा प्लॅन असेल तर गाडीमध्ये पेट्रोल फुलच ठेवा. कारण की भोर जवळपास आता इथून 40 किलोमीटर आहे. तरी 40 किलोमीटरला 20-25 तरी असंच आहे. म्हणजे पूर्ण एन्ड्युरन्स चेक होतं एका रायडरचं. आणि रेंज वगैरे पण नाही आहे असली. आता तिथे थांबलो होतो आम्ही ताक प्यायला, तर तिथून मग डायरेक्ट मॅपमधनंच बाहेर पडलो. मग मॅप्स आता डिस्कनेक्ट झाला आहे. ठीक आहे, एकच रस्ता आहे त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही तसा. पुढे गेले की रेंज येईलच. कोकणातला सारखाच रस्ता दिसतो आहे, एकदम लाल माती. गाडी बघा केवढा धूरवर उतरली. हो 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 हो. रस्त्याचं काम चाललंय. साईडला जो निसर्ग आहे ना, सो मस्त व्ह्यू दिसतोय. पूर्ण निळं. अजून किती खराब आहे माहीत नाही, बट जबरदस्तच आहे. ऑफ रोड आवडत असेल तर येऊ शकता, नसेल आवडत तर दुसऱ्या रस्त्याने येऊ शकता. वरंदा घाट ही आहे स्थिती आत्ता. फेब्रुवारी 2026. वेळ लागणार आहे अजून कामाला, कारण की कसं इथं ॲक्सेस व्हायलाच बराच वेळ लागत असतो. सो काम चालू आहे. व्ह्यू बघा कसला मस्त दिसतं. असं वाटतंय फॉरेनला आहे आपण. मस्त दिसतं व्ह्यू. एकदम निळं आहे पाणी, निळं निळं. काय दिसतंय जबरदस्त. खडे वाढलेत साईज आता. आता थोडंसं आहे ठीक आहे, बट इथून रस्त्याने गाड्या गेलेल्या आहेत. मी आलो होतो 4-5 वर्षापूर्वी, तेव्हा रस्ता एवढा खराब नव्हता, चांगला होता रस्ता. गाडी बघा कशी आहे. मोठे मोठे इक्विपमेंट्स आहेत. काम पण मोठाच आहे. वाह, छोटा पूल आणि हा बघा व्ह्यू, काय जबरदस्त आहे. चांगलाच ऑफ रोड पॅच मिळाला आम्हाला. वाटलं नव्हतं एवढा खराब असेल, नाहीतर विचार केला असता दुसऱ्या रस्त्याचा. पण नो प्रॉब्लेम. आता आपण आलो आहे, अर्ध्यापेक्षा जास्त झाला असावा.
आणखी मॅप पण चालत नाही आहे, आता हा ऑफलाईन चालू आहे. मस्त पाणी, निसर्ग एक नंबर आहे. रस्त्याचं काम झाल्यावर खूप भयानक गर्दी येणार आहे ते बघा. तरी अजून वेळ लागणार, 1.5-2 वर्ष तर लागतील कमीत कमी. म्हणून जास्त गाड्या काही येत नाही तिथून, म्हणून गुगल मॅपवर बंद दाखवतो हा रस्ता. गाडीचं चांगलंच टेस्ट झालं आणि माझं देखील. एवढं ऑफ रोड चालवलं नव्हतं कधी मी. येऊ द्या काका. EV घेऊन आलाय दादा. EVला प्रॉब्लेम तसा काहीच नाही, फक्त रेंज चार्जिंग पाहिजे त्याची. जरा चांगला पॅच आला, नाही तर कंटिन्यू दोन्ही हात एंगेजच होते. फायनली जरा चांगले रस्ते आला, थोडंसं मस्त थंड वाटतंय जरा, नाही तर अख्खं गरम झालं होतं. एक तर टेम्परेचर जास्त आणि गेअर्समध्ये जरा जास्त गरम होत असतं, त्यामुळं घाम तर आलेलाच आहे पूर्ण. अजून भोर 25 किलोमीटर आहे इथून. व्ह्यू दिसतोय बघा एक नंबर. परवा आपण समुद्र पाहिला, आता नदी बघतोय अशी एक नंबर. वैभव, केवढी झाडं आहेत, मस्त सावली. भोर कापूर रोडला लागलं आता इथून. जवळपास 15 किलोमीटरचा रस्ता आहे. ऊन आहे आता प्रचंड. गणपतीपुळेचा जर गणपती बघितला ना, त्याला बराच इतिहास मोठा लाभलेला आहे. म्हणजे जवळपास 400-450 पूर्वीचा इतिहास त्याला आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, पेशवे या सगळ्यांनी त्याचा जीर्णोद्धार म्हणा किंवा स्थापना किंवा त्याला लोकप्रियता आणून दिलेली आहे. हे त्यावेळेसची मंदिरं आहेत. हे भोर एस टी स्टँड लावलेलं आहे. आणि कमी असणार आहे आत्ता, आणि भरपूर आहे. मस्त भाटघर धरण. मस्त आहे भोर पण. बरेच किल्ले आहेत तिथे, राजगड, तोरणा, तिकोना, जवळपास नसरापूरच्या तिथेचा. आणि इथे पुढे नेकलेस पॉईंट पण आहे. आता काय थांबणार नाही आम्ही, बट सांगता तुम्हाला छान दिसतं तो पण. आता उन्हात एवढा काय दिसत नसणार, पण पावसामुळे तर एकदम भरलेला असतो. इथे थांबू शकता तुम्ही फोटोज वगैरे काढायला, छान येतो व्ह्यू. फायनली लागलो आहे आपण आता हायवेला. आता फक्त 30-32 किलोमीटर राहिलेत. 43 मिनिट्स. लास्ट फेज ऑफ द राईड, गोईंग टू होम. बोगद्यामध्ये काय तिचे हजार्ड लाईट लावून जाऊ नका, कारण की हजार्ड लाईटचा पर्पज मेन काय आहे ते समजून घ्या आणि तशाप्रमाणे वापरा. हजार्ड म्हणजे काय की फॉर एक्झाम्पल काहीतरी आपल्याला झालं आणि आपली गाडी बंद आहे आणि आपली थांबलो आहे आपण तिथे, सो ॲट दॅट टाईम हजार्ड वापरायचं असतं. पण जर तुमची गाडी चालू आहे, बोगद्यात आहे काय, सो त्यावेळेस ते नाही यूज करण्यासाठी. धुकं वगैरे आहेत खूपच जास्त, विजिबिलिटी खूपच कमी आहे, सो ॲट दॅट टाईम इट्स फाईन. आता काय 30 मिनटांमध्ये पोचू आहे आम्ही घरी. तर हा होता गणपतीपुळ्याचा ब्लॉग. कोस्टल राईड फर्स्ट टाईम आपण केली. तर त्याच्याबद्दल काय तुमचे रिव्ह्यूज असतील तर कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि अशाच वेगवेगळ्या व्हिडिओजसाठी रुचित ऑन व्हील्सला सबस्क्राईब करायला विसरू नका. गणपती बाप्पा मोरया. स्टे क्युरियस, राईड सेफ, वेअर हेल्मेट्स, वेअर सीट बेल्ट्स आपल्यासाठीच आहे.
अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.